करूया आपण. आता these crystalline solids are classified into following classes. First one is the ionic solid. पहिला प्रकार कोणता आहे तर आयनिक सॉलिड. दुसरा जो आहे तो कोणता असतोय तुमचा कोव्हॅलंट सॉलिड. आणि तिसरा आहे मोलेक्युलर सॉलिड आणि चौथा आहे मेटॅलिक सॉलिड. त्यातला आपण आयनिक सॉलिड पण बघितलाय. पुन्हा एकदा रिपीट करूया त्याला आपण. तर आयनिक सॉलिड कुणाला म्हणलं जातं? दी सॉलिड इन विच whose constituent particles are charged ions. Right? The solid in which whose constituent particles are charged ion, they are cation or anion. Right? They are cation and anion. आता कॅटायन कुणाला म्हणायचं असतं तर पॉझिटिव्हली चार्जड स्पेसिस आणि anion म्हणजे कोण तर निगेटिव्हली चार्जड स्पेसिस. काय? दी सॉलिड इन विच whose constituent particles are arranged whose constituent particles are cation or anion, they are ions. काय? मे बी पॉझिटिव्हली चार्जड और निगेटिव्हली चार्जड. मग आता याच्या बाबतीत जर बघितलं आयनिक सॉलिड हा काय झाला क्रिस्टलाइन सॉलिड मधला पहिला प्रकार. एकूण 4 प्रकार आहेत. आयनिक सॉलिड, कोव्हॅलंट सॉलिड, मोलेक्युलर सॉलिड आणि मेटॅलिक सॉलिड. त्यातला पहिला प्रकार बघतोय आपण कोण? आयनिक सॉलिड. मग आता आयन्स कुणाला म्हणलं जातं? स्पेसिस विच कॅरीज पॉझिटिव्ह और निगेटिव्ह चार्ज. कोणती स्पेसिस कन्सिडर केली त्याच्यावरती पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज असेल तर त्याला काय म्हणलं जातं? आयन्स. मग आता समजा सोडियम हायड्रॉक्साइड, सोडियम क्लोराइड, सल्फ्युरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड हे सगळे कोण आहेत? इनऑर्गॅनिक कंपाऊंड. ह्यांना जर आपण पाण्यामध्ये टाकलं काय पाण्यामध्ये इनऑर्गॅनिक कंपाऊंड हे आयन देतात. मग याचं डिसोसिएशन होत असतंय. Na प्लस OH मायनस, Na प्लस Cl मायनस, काय Cl मायनस, H प्लस OSO3H मायनस, त्याच्यानंतर इकडं OH मायनस NO2 प्लस नायट्रिक ऍसिडचं डिसोसिएशन झालं. का? कोणताही इनऑर्गॅनिक कंपाऊंड जर पाण्यामध्ये टाकला तर तो आयन देतो. पॉझिटिव्ह असतील तर त्यांना कॅटायन म्हणतो, निगेटिव्ह असतील तर ऍनायन म्हणतो. मग आता आयनिक सॉलिडची व्याख्या काय सांगते? दी सॉलिड इन विच whose constituent particles are ions, they are positively charged or negatively charged, known as ionic solid crystal. मग ह्या आयनिक सॉलिड क्रिस्टलला काही गुणधर्म आहेत. काय? constituent particle of ionic crystals are charged ion, they are cation and anion. हा झाला पहिला गुणधर्म. ह्या कॅटायन आणि ऍनायन्सना काय म्हणलं जातं तर पॉझिटिव्हली चार्जड आणि निगेटिव्हली चार्जड स्पेसिस. आता ईच आयन ऑफ गिवन साइन ऑफ चार्ज इज बॉन्डेड टू अपोजिट चार्जड अराउंड बाय कुलोम फोर्स. इन अदर दे आर हेल्ड टुगेदर बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. उदाहरणार्थ फॉर्मेशन ऑफ सोडियम क्लोराइड. आता सोडियम क्लोराइड फॉर्मेशन मध्ये आपण कोव्हॅलंट बॉन्डिंग मध्ये बघितले बघा. केमिकल बॉन्डिंग मध्ये 2, 8, 1 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं सोडियमचं. क्लोरीन असतो किती? 2, 8, 7. आता ह्यांच्या बाबतीत जर कन्सिडर केलं तर सोडियमच्या आउटर मोस्ट सेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. आपण मांडून घेतलं 2, 8, 1. क्लोरीनच्या आउटर मोस्ट सेल मध्ये काय तुमच्या एकूण किती इलेक्ट्रॉन आहेत तर 7 इलेक्ट्रॉन्स. काय? क्लोरीनच्या आउटर मोस्ट सेल मध्ये एकूण इलेक्ट्रॉन्सची संख्या किती आहे तर 7 इलेक्ट्रॉन. क्लोरीनच्या आउटर मोस्ट सेल मध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स असतील ते किती असतात तर 7. सोडियम किती असणार आहेत? एकूण इलेक्ट्रॉन 2, 8, 1 आणि क्लोरीन किती असणार आहेत तर 2, 8 आणि 7. जर आता इथं बघितलं सोडियम क्लोराइड फॉर्मेशन मध्ये सोडियम काय करतो तर 1 इलेक्ट्रॉन लॉस करतोय आणि क्लोरीनला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे म्हणून तो गेन करतोय. इथं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 2, 8 आणि इथं काय झालं 2, 8, 8. म्हणजे स्टॅबिलिटीसाठी जी काही इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण झालेली आहे, काय स्टॅबिलिटीसाठी जी इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण झाली आहे त्या देवाणघेवाणीतून बोथ आर अटॅच्ड टुवर्ड दी वन अनदर बाय अपोजिटली चार्जड फोर्सेस. आता सोडियमने 1 इलेक्ट्रॉन लॉस केला, क्लोरीनने 1 घेतला. दोघांनी काय एका इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण केली तर का सोडियमने 1 दिल्यानंतर त्याची ऑक्टेट कंप्लीट होते आणि क्लोरीनने घेतल्यानंतर ऑक्टेट कंप्लीट झालं.
ह्या देवाणघेवाणीतून जो काही चार्ज तयार झाला, अपोजिटली चार्जड स्पेसिस एकत्र आल्या आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप झालं. काय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप झालं आणि दीज टू ॲटम्स आर हेल्ड टुगेदर बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन अपोजिटली चार्जड आयन टू फॉर्म अ सोडियम क्लोराइड सॉलिड क्रिस्टल. कोण तयार झाला तर NaCl तुमचा सॉलिड क्रिस्टल तयार झाला. त्याला आपण काय म्हणलं जातं तर सॉल्ट. काय सॉल्ट म्हटलं जातं. मग इन आयनिक क्रिस्टल्स दे आर हार्ड. काय आयनिक क्रिस्टल्स आर हार्ड अँड ब्रिटल. कशा असते ते हार्ड अँड ब्रिटल. काही कठीण असतात आणि काही ठिसूळ असतात. दे हॅव हाय मेल्टिंग पॉइंट. ह्या आयनिक क्रिस्टलला हायर मेल्टिंग पॉइंट असते. उदाहरणार्थ सोडियम क्लोराईड असेल, युरिया असेल, तुमचा बेन्झाइक ऍसिड असेल, ऑक्झॅलिक ऍसिड असेल, असे बरेच रासायनिक पदार्थ आहेत ज्यांना हायर मेल्टिंग पॉइंट असतील. दे आर नॉन कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी इन सॉलिड स्टेट. उदाहरणार्थ NaCl तुमचा NaOH सोडियम हायड्रॉक्साईड असेल, हे सगळे सॉलिड अवस्थेमध्ये कसे असते तर पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. काय दे आर पुअर कंडक्टर किंवा नॉन कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी सॉलिड अवस्थेमध्ये. ह्यांना जर पाण्यामध्ये टाकलं तर ते विद्युत वाहक असतात बघा. इलेक्ट्रोलायसिस ऑफ वॉटर जर बघितलं असेल तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलायसिस साठी मदत करणारा घटक हा कोण असतो तर सॉल्ट. काय पाण्यामध्ये टाकल्यानंतर तो आयन तयार करतो, पण सॉलिड अवस्थेमध्ये तो काय आयनायझेशन देत नाही आणि इलेक्ट्रोलायसिस पण होत नाही सॉलिड अवस्थेमध्ये. म्हणून दे आर नॉन कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. एक्झाम्पल मग सोडियम क्लोराइड. एक्झाम्पल काय सांगता येईल सोडियम क्लोराइड, पोटॅशियम सल्फेट, कॅल्शियम फ्लोराइड, KCl असेल, त्याच्यानंतर काय असेल पोटॅशियम आयोडाइड आर एक्झाम्पल ऑफ सॉलिड आयनिक क्रिस्टल. आता दुसरा प्रकार होता काय इथपर्यंत समजलं सर्वांना? सॉलिड आयनिक क्रिस्टल समजतंय ना सर्वांना? बघा आता दुसरा प्रकार बघतोय आपण सॉलिड क्रिस्टलचा, तर तो आहे आपला कोणता कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड. काय कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड. आता इन दीज कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड whose constituent particles are atom. Whose constituent particles are atom which are held together by single covalent bond. In which covalent network solid whose constituent particles are atom and they are held together by strong covalent bond. आता ह्याच्यामध्ये जे काय नेटवर्क मध्ये जे बॉन्डिंग मध्ये असणारे पार्ट कोणते आहेत तर ऍटम्स. जास्तीत जास्त कोण पार्टिसिपेट करते कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड मध्ये तर ऍटम्स. उदाहरणार्थ डायमंड मधला तुमचा कार्बन ऍटम, ग्राफाइट मधला कार्बन ऍटम. इन विच covalent network solid whose constituent particles are atom and they are held together by strong covalent bond and which gives three-dimensional network giant molecule. आता याच्यामध्ये जर बघितलं ऍज अ रिझल्ट इन दिस नेटवर्क कोव्हॅलंट सॉलिड्स आर हार्ड. आता याच्यामध्ये जर बघितले या सगळ्या गुणधर्मावरनं तर कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड्सचं नेचर कसं असतंय हार्ड. दे आर हार्ड इन नेचर. दे हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. दे हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. आता मेल्टिंग पॉइंट म्हणजे काय? ज्या तापमानाला स्थायू अवस्थेचं रूपांतर वायूमध्ये होतं त्याला काय म्हणलं जातं मेल्टिंग पॉइंट. आणि ज्या तापमानाला द्रव अवस्थेचं रूपांतर जर वायू अवस्थेमध्ये होत असेल त्याला काय म्हणलं जातं बॉइलिंग पॉइंट. दी टेम्परेचर ऍट विच बॉइलिंग पॉइंट. आता जर बघितलं पुढे कंटिन्यू करूया आपण. नेक्स्ट प्रॉपर्टीज इन कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड. इन covalent network solid electrons are localized in covalent bond. They are not in mobile and hence they are poor conductor of heat and electricity.
आता कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड मध्ये जर बघितलं, काय कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड ह्यांच्यामधले जे काय ऍटम्स आहेत एकमेकासोबत जोडले जात असताना कसे जोडले जाते, तर कोव्हॅलंट बॉन्डनं. काय कोव्हॅलंट बॉन्डनं, स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्डनं एकमेकाला हे आयटम कनेक्टेड असतात. आणि जे काही कनेक्शन आहेत ते काय करतंय, उदाहरणार्थ हे ग्राफाईटचं नेटवर्क स्ट्रक्चर दाखवते बघा. तुम्ही जर प्रत्यक्षात डायमंड बघितला असेल तर त्याच्यावरती तुम्हाला पैलू पाडलेले दिसतात बघा. ऐकून माहितीये हिऱ्यावरती पैलू असतात. त्या हिऱ्यावरती असणारा प्रत्येक कॉर्नर तिथं कार्बन ऍटम असतोय आणि हे कार्बन ऍटम नेटवर्क लाईक मॅनर मध्ये एकमेकासोबत जोडले असतात. म्हणून ते स्ट्रक्चर कसं असतंय तर हार्ड, आणि म्हणून त्यांना हायर मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट असते. आणि ड्यू टू दिस हायर मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट इलेक्ट्रॉन्स आर लोकलाइज्ड इन कोव्हॅलंट बॉन्ड, हेन्स दे आर नॉट इन मोबाईल. Therefore, covalent solids are non-conductor of heat and electricity. म्हणून हे काय असतात, हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे विद्युत दुर्वाहक असतात. हीट अँड इलेक्ट्रिसिटीचे दुर्वाहक असतात. म्हणून तुमचं एक्झाम्पल सांगताना काय सांगाल तर ग्राफाईट सेल मध्ये जो ग्राफाईट रॉड असतोय तो ग्राफाईट, डायमंड असेल काय डायमंड किंवा फुलिरिन असेल काय फुलिरिन, हे सगळे कोण आहेत तर कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड. किंवा सिलिका असेल SiO2, क्वार्ट्ज असेल ग्लास मधलाच एक प्रकार आहे, बोरॉन नायट्राइड असेल काय B2N3 म्हणलं जातं, कार्बो रॅन्डम असेल, हे सगळे कोण आहेत तर नेटवर्क सॉलिडचे, कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड्सचे एक्झाम्पल. आता पुढचा जो प्रकार आहे तो कोणता, मोलेक्युलर सॉलिड. काय क्रिस्टलाइन सॉलिड मधला नेक्स्ट प्रकार आहे कोणता, मोलेक्युलर सॉलिड. आता इन दिस मोलेक्युलर सॉलिड लाईक Cl2, O2, H2, CO2, CH4 हे सगळे मोलेक्युल्स आहेत बघा. क्लोरीन मोलेक्युल, ऑक्सिजन मोलेक्युल, हायड्रोजन मोलेक्युल, कार्बन डायऑक्साइड मोलेक्युल, मिथेन मोलेक्युल, whose constituent particles of molecular solid are molecules. काय in these molecular solid whose constituent particles are molecules. मोलेक्युलर सॉलिड मधले कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कोण असते तर मोलिक्युल्स. दे आर अनबॉन्डेड सिंगल ऍटम. हे कसे असते तर अनबॉन्डेड सिंगल ऍटम ऑफ सेम सबस्टन्स, एकाच पदार्थाचे अनबॉन्डेड ऍटम, आणि त्यांना काय म्हणलं जातं तर मोलेक्युल्स. And these molecules are arranged in molecular solids are in regular manner. मग आता the bond within molecules are covalent bond. Cl जर बॉन्ड बघितला कसा असतोय कोव्हॅलंट बॉन्ड. ऑक्सिजन ऑक्सिजन बॉन्ड जर बघितला कसा असतोय कोव्हॅलंट बॉन्ड. मिथेन मधला कार्बन हायड्रोजन जर बॉन्ड बघितला कसा असतोय कोव्हॅलंट बॉन्ड. आपण 11वी मध्ये बघितले देअर इज इन these molecules which are held by various intermolecular forces of attraction. 11वीच्या टॉपिक मध्ये बघितले बघा. इथले जे काय मोलेक्युल्स मधले ऍटम्स आहेत एकमेकासोबत काय एका विशिष्ट प्रकारच्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन न बांधून ठेवलेले असतात. मग आता इथं कसं असते वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन. काय वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन इन पोलार मोलेक्युल लाईक सॉलिड HCl असेल, H2O असेल, सल्फर डायऑक्साइड असेल, ह्यांच्यामधलं जे काही डायपोल इंटरॅक्शन आहे का तर इथं H+Cl-, इथं H+O-, इथं आता 2 H+ आहेत म्हणून 2+ ऑक्सिजन मायनस, ह्यांच्यामधलं जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते ते कसं असते वीक डायपोल डायपोल अट्रॅक्शन. का बरं तर हे कसे आहेत तर पोलार सॉलिड आहेत. काय पोलार मोलेक्युलर सॉलिड आहेत. In these molecular solid whose constituent particles are molecules which are made up of single atom. आता very weak dispersion and London forces in non-polar molecules like methane असेल, H2 असेल, Cl2 असेल, O2 असेल, हे कसे आहेत तर नॉन पोलार मोलेक्युलर सॉलिड. कसे आहेत हे नॉन पोलार मोलेक्युलर सॉलिड. आणि पोलार मोलेक्युलर सॉलिड जर बघितले हे कसे आहेत तर यांच्यामध्ये बॉन्ड पोलॅरिटी डेव्हलप होत असते. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे 2 पोल तयार होते, म्हणून हे कसे झाले पोलार, आणि हे कसे झाले नॉन पोलार मोलेक्युलर सॉलिड.
इथं आता बॉन्ड पोलॅरिटीचा प्रश्नच नाही, दोघांनी जी इलेक्ट्रॉनची भागीदारी केली ती समान केली आणि वर मात्र एक स्पेसिस लॉस करते आणि दुसरी स्पेसिस ऍक्सेप्ट करते. म्हणून मोलेक्युलर सॉलिडचे पुन्हा दोन प्रकार पडतात, पोलार मोलेक्युलर सॉलिड आणि नॉन पोलार मोलेक्युलर सॉलिड. आणि बिकॉज वीक इंटरमोलेक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्सेस सॉलिड्स आर सॉफ्ट. आता मोलेक्युलर सॉलिड मध्ये जर बघितलं तर इंटरमोलेक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे ते मोलेक्युलर सॉलिड कसे असते, सॉफ्ट. आणि सिन्स दे हॅव लो मेल्टिंग पॉइंट, मोलेक्युलर सॉलिड्स ना मेल्टिंग पॉइंट कसे असते तर अगदी कमी असते, दे हॅव अ लो मेल्टिंग पॉइंट. आणि दीज सॉलिड्स आर ऑल्सो पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टर. काय हे जे काय तुमचे मोलेक्युलर सॉलिड्स आहेत दे आर ऑल्सो बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मोलेक्युलर सॉलिड्स आर पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी असं पण म्हणू शकतो. बट दे आर गुड इन्सुलेटर, दे आर गुड इन्सुलेटर, ते इन्सुलेटर म्हणून चांगलं काम करू शकते. ही काय झाली तुमच्या मोलेक्युलर सॉलिड्सच्या प्रॉपर्टीज. अगदी डेफिनेशन लक्षात ठेवायची झालं तर सॉलिड इन विच whose constituent particles are molecules is known as molecular crystalline solid. बघा इथपर्यंत लक्षात येते का सगळ्यांच्या? समजलं का मोलेक्युलर सॉलिड कुणाला म्हणायचं? ज्याच्यामधले कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत ते कोण असते तर मोलेक्युल्स. मग आपण नेहमी बघतोय बघा सॉलिडच्या बाबतीत ऍटम, आयन, मोलेक्युल हेच कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतात. पण जर आयन कन्स्टिट्युएंट पार्टिकल असतील तर त्या सॉलिडला काय म्हणलं जातं? क्रिस्टलाइन सॉलिडला आयनिक क्रिस्टलाइन सॉलिड. जर ऍटम असतील कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स तर त्यांना काय म्हणलं जातं? कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टलाइन सॉलिड. आणि जर मोलेक्युल कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतील तर त्यांना काय म्हणलं जातं तर मोलेक्युलर क्रिस्टलाइन सॉलिड. आणि ह्यातला 4 नंबरचा जो प्रकार आहे तो कोणता असतोय तर मेटॅलिक क्रिस्टलाइन सॉलिड. काय? मेटॅलिक क्रिस्टलाइन सॉलिड. आता मेटॅलिक क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये जर बघितलं, इन दिस मेटॅलिक क्रिस्टलाइन सॉलिड whose constituent particles are metals and they are held together by metallic bond. आता मेटल म्हणल्यानंतर तुम्हाला माहिती आहे झिंक, ॲल्युमिनियम, आयर्न, कॉपर, तुमचं ऑरम असेल त्याला काय म्हणलं जातं? गोल्ड. किंवा सिल्वर असेल तर त्याला काय म्हणलं जातं? एजी. त्याचं डिनोशन काय असतं? एजी. हे सगळे कोण आहेत तर मेटल. मग इन दिस मेटॅलिक क्रिस्टलाइन सॉलिड whose constituent particles are metal. मेटल म्हणजे मराठीमध्ये अर्थ तुम्हाला माहिती आहे कोण असतो? धातू. मग आता these are positively charged metal ion. In this solid, metal valence electron delocalize over the crystal behind positively charged metal ion. Metallic crystals are described their attractive interaction between cation and mobile electron. उदाहरणार्थ ॲल्युमिनियम क्लोराइड असेल, झिंक क्लोराइड असेल किंवा क्युप्रस क्लोराइड, क्युप्रिक क्लोराइड, CuCl असेल, AgCl असेल, ह्यांच्यामध्ये जर बघितलं तर मेटल हा कोण असतोय? पॉझिटिव्हली चार्जड आयन. आणि दे आर बॉन्डेड टुगेदर बाय इंटरॅक्टिव्ह फोर्स विथ निगेटिव्हली चार्जड किंवा लोकलाइज्ड इलेक्ट्रॉन्स इन सराउंडेड ॲटम. दे आर नोन ॲज मेटॅलिक बॉन्ड किंवा दे आर हेल्ड टुगेदर बाय मेटॅलिक बॉन्ड. मग आता मेटल्सच्या बाबतीत प्रॉपर्टीज माहिती आहेत तुम्हाला. मेटल्स आर ऑलवेज पॉझिटिव्हली चार्जड, त्यांना इलेक्ट्रॉन लॉस करायचीच गरज असते. मग तो युनिट पॉझिटिव्ह चार्ज असेल किंवा 2, 3, मॅक्झिमम 4 पर्यंत इलेक्ट्रॉन लॉस करू शकतील. हे काय झाले? मेटल्स आर ऑलवेज पॉझिटिव्ह चार्ज. मेटल्स आर माल्लिएबल. काय? माल्लिएबिलिटी आणि डक्टिलिटी हे काय मेटल्सची गुणधर्म आहेत. दे कॅन बी हॅमर्ड इन टू थिन शीट. जाड जर आपण ठोकळा घेतला, अगदी लोखंडाचा, तुम्ही क्युबिक स्ट्रक्चर घेतला असं लोखंडी ठोकळा, ह्याचा आपण काय अगदी ठोकून याचा पत्रा तयार करू शकतो. त्याला काय म्हणतोय आपण? शीट्स. दे आर हॅमर्ड इन टू शीट्स. तुम्ही लोहाराकडे बघितलं असेल बघा, अगदी आपण ह्या लोखंडापासून वेगवेगळ्या प्रकारची धातूची अवजारे तयार करतो, मग अगदी पत्र्यामध्ये पण रूपांतर करतो. सोन्याचं पण तसंच आहे. जर ते चौकोनी आकाराचं बिस्किट असेल तर त्याची पातळ थिन अशी पातळ काय केली जाते? शीट तयार केली जाते.
म्हणून मेटल्स आर माल्लिएबल, दॅट इज दे कॅन बी हॅमर्ड इनटू थिन शीट, त्याचं ठोकळ्याचं रूपांतर पत्र्यामध्ये करता येतं. मेटल्स आर डक्टाइल, दे कॅन बी ड्रॉन इनटू वायर. समजा कॉपर घेतला आपण, ह्या कॉपर रॉड पासून आपण त्याचं वायर मध्ये रूपांतर करू शकतो. म्हणून मेटलला माल्लिएबिलिटी आणि डक्टिलिटी, काय माल्लिएबिलिटी आणि डक्टिलिटी, त्याला काय म्हणलं जातं तर तन्यता, काय तन्यता आणि वर्धनीयता. मराठीमध्ये जर बघितलं, तन्यता आणि वर्धनीयता हे दोन गुणधर्म असतात. मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड थर्मल कंडक्टिव्हिटी. आता हे जे काही धातू आहेत, दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. बघा, स्वयंपाकासाठी जे आपण वेगवेगळ्या धातूची भांडी वापरतो, दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट. आणि वेगवेगळी जी काही विद्युत उपकरणं आहेत त्याच्यामध्ये जे वायरिंग असतं ते कसं असते, धातूंचं असते. मग ॲल्युमिनियम वायर असेल किंवा तुमची कॉपर वायर असेल, काय ॲल्युमिनियम वायर असेल किंवा कॉपर वायर असेल. इन दिस मेटॅलिक क्रिस्टलाइन सॉलिड whose constituent particles are metal, they are held together by metallic solid bond, काय मेटॅलिक सॉलिड बॉन्ड. मग आता हे झाले मेटलचे गुणधर्म. उदाहरणार्थ सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, लिथियम, आयर्न, ऑरम, सिल्वर, कोबाल्ट, निकेल, झिंक असेल, हे सगळे कोण आहेत तर मेटल्सचे एक्झाम्पल. पण कोणते मेटल? मेटॅलिक सॉलिड क्रिस्टल, आहे मेटॅलिक सॉलिड क्रिस्टल. बघा, इथपर्यंत सगळ्यांना समजलंय का? अशा पद्धतीने एकूण 4 प्रकार आहेत बघा क्रिस्टलाइन सॉलिड्सचे. अशा पद्धतीने एकूण 4 प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आयनिक क्रिस्टल, दुसरा कोव्हॅलंट क्रिस्टल, तिसरा आहे तुमचा मोलेक्युलर क्रिस्टल आणि चौथा आहे मेटॅलिक क्रिस्टल. समजले का 4ही प्रकार सर्वांना? साक्षी, स्वप्नाली, अल्सिपा, समजतंय का? तन्वी, राजनंदिनी, चैतन्य, समजले का? बघा, बघा आज आपण इथंच थांबूया. मी तुम्हाला नोट्स पाठवते आज ग्रुपवर. एक वही घाला जवळ असेल तर आणि थोडं थोडं लिखाण कंप्लीट करा. जसं शक्य असेल तसं करा. अगदी सोपा आणि इंटरेस्टिंग टॉपिक आहे बघा. राहिलेला पार्ट आपण उद्याच्या ह्याच वेळेस बघूया. आज थांबूया इथंच.